असे जे कोणी असतील त्यांच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे। या सगळ्या गोष्टी ज्या जागच्या जागी निपटल्या पाहिजेत, नाहीतर ह्या अडचणीच्या ठरू शकतात। पोलिसांना माझं सांगणं आहे की त्यांनी कडक कारवाई करा। सर, सरकार तुमच्या मागे ठामपणे उभं आहे का या विषयात? येस, मुख्यमंत्री होय। सरकार कसं करते? सरकारला उलट शांतता हवी आहे राज्यामध्ये। सरकार कसं काय अशा सगळ्या गोष्टी करते? हे जे आहे आता असं आहे की हाके आणि ते वाघमारे हे वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनाला जात आहेत। ते जात असताना अचानक लाईट बंद करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले। हे काय बरोबर आहे? काय कशासाठी? आपको समझा क्या कौन क्या बोल रहा है? फिर से बड़ा मुद्दा है सर, आप क्या समाज से अपील करेंगे? एक समय में एक आदमी पूछेगा तो मुझे समझेगा। सर, पथराव की घटना हुई थी कल भीड़ में, आप क्या अपील करेंगे? तनावपूर्ण स्थिति है भीड़ में। मैं इतना ही कहूँगा सब लोगों को शांतिपूर्ण रीति से आपको रहना चाहिए। एक समाज को अगर घूमने का अधिकार है तो दूसरे समाज के भी जो नेता है वो अलग अलग जगह पर अगर जा रहे हैं दर्शन के लिए तो उनके ऊपर क्यों हमला कर रहे हैं लोग? कौन करता है ये हमला? और वो जो है वो जरांगे वो समझ में नहीं आता। वो कह रहा है कि वो छगन भुजबल का इसमें हाथ है। छगन भुजबल इधर है, तुम्हारे गांव में क्या हो रहा है वो तुम जाने, हम क्या जाने। जरांगे के गांव में सब जो झगड़ा हुआ अब उसको मालूम नहीं है क्या? जो हम वो हाके और हमारे लोग जो है वही एक ही रास्ता था जाने के लिए, वहां से जा रहे थे, बस खत्म, और उनके ऊपर हमला कर दिया। अगर ये ऐसा हुआ, और इसलिए मैं कहना चाहता हूँ पुलिस को इसके ऊपर जो है कड़ी कार्रवाई करनी चाहिए। किसने पहला हमला किया वो देखना चाहिए। किसी के प्रेशर में आने की कोई जरूरत नहीं है। चलिए, हो गया खत्म। अरे भाई, तुम ही बोलेंगे क्या? कितना चल असं आहे की उपोषणानंतर ओबीसीचे आमचे नेते जे आहेत, हाके आहेत, उपोषण करते नवनाथ आहे, हे सिंदखेड राजापासून जिजामातेच्या दर्शनापासून त्या स्मृतीला वंदन करून वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। चोंडीला जात आहेत, गोपीनाथगडावर जात आहेत। आता एक रस्ता तिथूनच जात होता जिथे जरांगेचं गाव आहे, आणि अचानक रात्री जे आहे ते जात असताना त्यांच्यावर हल्ला केला, दगडफेक केली, गाड्या तोडल्या। पोलिसांना माझं सांगणं आहे की परत एकदा बीड सारख्या परिस्थिती तुम्ही सगळीकडे निर्माण करू नका, आणि नाहीतर हे सगळं राज्य जे आहे ना, या सगळ्या अशा गोष्टी सुरू झाल्या तर कुणालाही हे जे आवडता येणार नाही, आणि म्हणून कडक कारवाई करा। जे दोषी असतील त्यांना कडक सजा करा। गाव त्याचं आणि माझा हात कसा काय असेल तिथे? काय जरांगे म्हणतो भुजबळांचा हात आहे। अरे तुझ्या गावामध्ये हल्ला झाला आणि त्याला मी कसा काय जबाबदार? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।